स्वाध्याय 7.1 प्रश्न क्रमांक 1 कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? तर मित्रांनो, ट्रिक लक्षात घ्या. ट्रिक काय आहे ती? लसावी मसावीच्या प्रश्नामध्ये जर जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी हे शब्द असतील तर आपल्याला या ठिकाणी मसावी काढावा लागतो. आणि जर लहानात लहान किंवा कमीत कमी असे शब्द दिलेले असतील तर त्या संख्यांचा लसावी काढावा लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुले असतील हे विचारलेलं आहे. 6वीच्या मुली आहेत 45, 7वीच्या मुली आहेत 30 आणि 8वीच्या मुली आहेत 60. तर प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर या 3 संख्यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने या तिन्ही संख्यांनाही भाग जातो. तर ती संख्या आहे 15. म्हणजे प्रत्येक रांगेत 15 मुली ठेवावे लागतील. पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? तर आपण 72 ची कसोटी काय आहे ते अगोदर ती पाहूया. 72 ची कसोटी आहे, जर एखाद्या संख्येला 8 व 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 72 नेही निशेष भाग जातो. 72 चे हे 2 अवयव आहेत, 8 9 व 72. तर आपण संख्या पाहूया. 6 2 4 स्टार 1 आणि 6. तर या स्टारच्या जागी आपण जर आता 9 ची कसोटी पाहूयात. 9 ने भाग जाण्यासाठी या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर या संख्येलाही 9 ने भाग जातो. बेरीज बघूया. 6 अधिक 2 अधिक 4 अधिक 1 अधिक 6 आणि हे स्टार 6 2 8 8 आणि 4 12 12 आणि 13 13 आणि 6 19. 19 मध्ये जर आपण 4 मिळाले 23 तर 9 ने भाग जाणार नाही. 3 मिळाले 22 तरीही 9 ने भाग जाणार नाही. 8 मिळाले 19 अधिक या जर आपण स्टारच्या ऐवजी 8 ठेवलं तर आपल्याला 27 बेरीज येईल आणि 27 ला 9 ने भाग जातो. म्हणून आता 8 ची कसोटी तपसम पाहूया. इथं जर आपण 8 ठेवलेलं आहे, शेवटच्या 3 अंकांची मिळून जी संख्या बनते तिला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 नेही भाग जातो. 816 ला 8 ने भाग जाईल. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न, ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? तर बघा, सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता या ठिकाणी लसावी दिलेला आहे 144, मसावी दिलेला आहे 4. असामायिक अवयवांचा गुणाकार काय मिळेल मग आपल्याला? असामायिक अवयवांचा गुणाकार तो मिळेल आपल्याला 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 6 चौक 24, 36 आपला हा भागाकार आला. हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. म्हणजे आपण ही संख्या 36 ही संख्या 9 चौक 36 या पद्धतीमध्ये लिहू शकतो. तिच्या हे असतील असामायिक अवयव आणि 36 असेल त्यांचा गुणाकार. आता 9 ला आपण मसावीने गुणायचं, आपल्याला पहिली संख्या मिळेल 9 चौक 36 आणि या 4 ला 4 ने गुणायचं, आपल्याला दुसरी संख्या मिळेल 16. या झाल्या आपल्या 2 संख्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. 16 व 36 या 2 संख्या असतील. प्रश्न क्रमांक 4, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? ट्रिक बघा काय आहे ती. असं जर तुम्हाला उदाहरण विचारलं असेल तर ट्रिक काय आहे ती लक्षात घ्या. बाकी किती उरते? प्रत्येक वेळेस 1 उरते, म्हणजे बाकी सारखी उरते आणि लहानात लहान संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे मी उदाहरण क्रमांक 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला लसावी काढावा लागतो. तर 2 ते 10 पर्यंतची एकूण संख्या बघा. ट्रिक काय आहे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 यांचा लसावी अधिक बाकी करायचं. अधिक काय करायचं? तर बाकी करायचं. उत्तर मिळून जाईल. तर आपलं हे पाठांतर पाहिजे. 1 ते 10 पर्यंतच्या किंवा 2 ते 10 पर्यंतच्या संख्यांचा लसावी किती आहे? तर 2520 आहे. अधिक बाकी 1, आपल्याला उत्तर मिळेल 2521. हे आपलं फायनल उत्तर असेल. म्हणजे ही झाली अशी लहानात लहान संख्या की जिला 2 ते 10 पर्यंतच्या संख्यांनी भागल्यास बाकी 1 उरेल. पर्याय किती आहे पहा. पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय 1 हे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लसावी मसावी या बाबतीत जर ट्रिक्स आणि सूत्रे हवे असतील तर माझ्या चॅनलवरती 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते नक्की पहा. तुमचं एकही गणित आणि तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही. पुढचं आपण 5वं उदाहरण पाहूया. समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानांची क्षेत्रफळे अनुक्रमे
1541 चौरस सेंटीमीटर व 759 चौरस मीटर आहेत, तर मैदानाची रुंदी किती? समान रुंदी आहे. आपल्याला आयताचे क्षेत्रफळ माहिती आहे की लांबी गुणिले रुंदी, लांबी भिन्न आहे म्हणून आपण L1, रुंदी समान आहे म्हणून निका आपण B म्हणूया. पहिल्या आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर 1541. दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ त्याची लांबी भिन्न आहे म्हणून आपण L2 म्हणूया गुणिले रुंदी समान आहे B, याचं क्षेत्रफळ आहे 759. तर रुंदी समान आहे म्हणजे आपल्याला या दोघांमध्ये एक समान संख्या आहे ती शोधायची आहे. 1541 चे अवयव आपल्याला पाडावे लागतील. 23 गुणिले 67 आणि 759 चे अवयव मिळतील आपल्याला 23 गुणिले 33. दोन्हीतही 23 संख्या समान आहे म्हणून ती झाली आपली रुंदी B बरोबर 23 मीटर. ही असेल त्या दोन्ही आयताची समान रुंदी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 6 बघूयात. प्रश्न क्रमांक 6. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी संख्या पुढीलपैकी कोणती? चौथ्या उदाहरणाप्रमाणे मी जी ट्रिक सांगितली होती, ज्यावेळेस समान बाकी उरते, ट्रिक बघा काय आहे ती. ट्रिक एक अंकी संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी संख्या पुढीलपैकी कोणती? तर ट्रिक पहा. एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत तर 2, 3, 5, 7 यांचा लसावी अधिक बाकी. ही ट्रिक्स आपल्याला वापरता येईल. तर 2, 3, 5 आणि 7 यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असेल 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. का तर या मूळ संख्या आहेत म्हणून त्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो. अधिक उरणारी बाकी 1, 7 5 35 त्रिक 105 गुणिले 2 210 अधिक 1 आपल्याला संख्या मिळेल 211. हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. 7वं उदाहरण. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे. तर x बरोबर किती? ट्रिक बघा आणि नक्की तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लसावी मसावी या संबंधीच्या माझ्या चॅनलवरती असलेले 3 व्हिडिओ आहेत ट्रिक्स आणि सूत्रांचे, ते नक्की पहा. तर या ठिकाणचे आपण ट्रिक्स पाहूया. ट्रिक काय आहे येते. दोन संख्या कोणत्या दिल्यात? 6x, दुसरी दिली 7x आणि आपल्याला काय शोधायचे? x ची किंमत. तर मित्रांनो, मसावी म्हणजे दोन्ही संख्येमध्ये
सामायिक असलेला अवयव, बघा इथं एक्स ही जर सामायिक असणारी दोन्ही संख्यामध्ये, तोच यांचा मसावी असणारे, म्हणजे एक्स बरोबर मसावी बरोबर 6 हे उत्तर असेल पर्याय क्रमांक, कारण दोन्ही संख्येमध्ये एक्स सामायिक आहे आणि आपल्याला आहे मसावी म्हणजे दोन्ही संख्यामध्ये सामायिक असलेला अवयव, म्हणून उत्तर आहे आपलं मसावी 6. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8 पहा. 48 व स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? लक्षात घ्या मित्रांनो, दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, 48 आणि स्टार आणि 6. लसावी किती दिलेला आहे? लसावी दिलेला आहे 144. आता पहा, स्टारच्या जागेवर मी 1 घेतो, पर्याय ताडून पाहूया. 48 आणि 16 होईल. आता 16च्या पाड्यामध्ये 48 आहे, 16 1 16, 16 2 32, 16 3 48. ज्या वेळेस एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यात असते त्यावेळी लहान संख्या हा मसावी असतो. 16 असेल मसावी आणि 48 असेल लसावी. आपल्याला लसावी किती पाहिजे? 144. आपण पर्याय 2 घेऊया. 3 हा अंक स्टारच्या जागेवर घेऊया. 3. 48 आणि 36 यांचा मसावी असणार आहे 12 आणि लसावी असेल 144. जर 5 घेतला असतं तर आपलं उत्तर बरोबर आलं असतं, बरोबर नसतं आलं. 9 घेतलं असतं तरी आपलं उत्तर बरोबर नसतं आलं. ही ट्रिक्स लक्षात राहू द्यात, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. मसावी काढणं आणि यांचा लसावी काढणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या. 48 36 या दोघांनाही भाग पहिल्यांदा 2 ने बसल, इथं येईन 24, इथं येईन 18, पुन्हा 2 ने भागा, पुन्हा इथं 12, इथं येईन 9. दोन्ही संख्येला पुन्हा 3 ने भाग जाईल, 3 चौक 12, 3 त्रिक 9. हा झाला तुमचा मसावी. आणि लसावी म्हणजे ह्या सर्व संख्यांचा गुणाकार असतो. 12 बार चौक 48 आणि 48 त्रिक 144. तर स्पर्धा परीक्षेमध्ये अवयव पाडणे ह्या गोष्टी चालत नाहीत. आपला अभ्यास पाहिजे त्यासाठी चांगला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मसावी व लसावी संबंधीच्या सूत्राचे आणि ट्रिकचे जे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती ते नक्की पहा, तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. धन्यवाद.